देवाची सदा परीक्षा मात्र घेतो बरं, कुणालाही तो सोडत नाही. की तिथं आले खरं देव, पण देवाने डायरेक्ट भक्ताला दर्शन दिलंच नाही. देवानं सर्परूप घेतलं आणि सर्परूप घेऊन देव आपल्या भक्त कमळाजीच्या गुरामध्ये गेले. त्या सर्पाला बघून सगळी गुरंढोरं इकडे तिकडे पळू लागली. त्यावेळी भक्त कमळाजी विचार करतात की कधी सैरावर न धावणारी ही जनावरं आज अशी का करतात, सगळी इतरत्र का विखुरली गेली. म्हणून ते बघायला गेले तर त्यांच्या गुरांमध्ये एक गाई होती. त्या गायीकडे त्यांचं लक्ष गेलं तर त्या गायीला त्या सापाने विळखा घातला होता आणि तो साप त्या गायीचं दूध पित होता. भक्त कमळाजीला थोडीशी भीती वाटली की नेमकं चाललंय काय. पण पुढच्या क्षणी मनामध्ये विचार आला की अरे हा भगवंत तर नसेल ना. असा विचार आला की त्यांनी आपली नजर हिवराच्या झाडाकडे वळवली. ज्या क्षणी त्यांनी त्या झाडाकडे बघितलं त्या क्षणी त्यांना त्या वाळून वटून गेलेल्या झाडाला पालवी फुटलेली दिसली आणि लक्षात आलं की आपला भैरवनाथ माझा भगवंत माझ्याकडे आलेला आहे. की भक्त कमळाजी पळतच त्या गायीच्या जवळ गेले, खाली बसले, हात जोडून देवाला विनंती केली की हे देवा, हे भगवंता, हे भैरवनाथा, याच्यापेक्षा जरी भीषण रूप धारण केलं असतं ना तरी सुद्धा मी तुला नक्कीच ओळखलं असतं भगवंता, नक्कीच ओळखलं असतं. की आपल्या भक्ताला सुख देण्यासाठी त्या ठिकाणी काळ भैरवनाथ आले मई बाप्पा. मग त्या काळ भैरवनाथाच्या नावाचा गजर आम्ही केला पाहिजे की नाही सांगा बरं. तेच काळ भैरवनाथ आमच्या समोर सुद्धा विराजमान आहेत की नाही सांगा बरं. मग आम्ही त्यांच्या नावाचा गजर केला पाहिजे की नाही सांगा बरं. थोडंसं विकू द्या दादा. खैरेवाडीच्या देवाचं चांग भलं बोला, माझा काळ भैरव गुलालात नाला, माझा काळ भैरव गुलालात नाला, माझा काळ भैरव गुलालात नाला, माझा काळ भैरव गुलालात नाला. खैरेवाडीच्या नावाचं चांग भलं बोला, माझा काळ भैरव गुलालात नाला, माझा काळ भैरव गुलालात नाला. जो भगवंत आपला उद्धार करण्यासाठी आलेला आहे त्याच्या नावाचा गजर करणं म्हणजे तुमचं आमचं जीवन नाही माई बापा. हे लक्षात घ्या. की फक्त कमळाची म्हणतात की देवा याच्यापेक्षाही मोठं रूप तू धारण केलं असतं ना तरी मी घाबरलो नसतो, तुला नक्कीच ओळखलं असतं. त्याच्यावर भगवंताने आपल्या भक्तासाठी अगदी लहान रूप धारण केलं, करंगळीसारखं सर्पाचं रूप धारण केलं. त्यावेळी भक्त कमळाजीने आपली घोंगडी देवाला बसण्यासाठी दिली आणि भगवंत सर्पाच्या रूपानं भक्त कमळाजीच्या घोंगडीमध्ये बसले. त्या दिवशीपासून भगवंत काळ भैरवनाथ आपल्या भक्ताच्या घोंगडीमध्येच राहू लागले. भक्त कमळाजीने घोंगडीची खोळ करून ठेवली आणि त्या खोळीमध्ये हा भगवंत राहू लागला. दिवसामागून दिवस न जात होते. भक्त भगवंताची भक्ती करत होता. 12 वर्ष अशी निघून गेली. ती अशी निघून गेल्यानंतर एक माणूस भक्त कमळाजीच्या वडिलांकडे गेला आणि त्यांना सांगितलं तुमच्या पोरानं साप पाळलाय. आता वडिलांना असं सांगितल्यावर कोणत्याही वडिलांना काळजी वाटते ना. साप पाळणं काय सोपं आहे का. त्याने स्पष्ट सांगितलं तुमच्या पोरानं साप पाळलाय आणि त्याला काहीतरी जादूटोणा पण येतोय. तर वडिलांना काळजी वाटू लागली. साप पाळणं सोपं नाही, जर सापाने दंश केला तर कसं होणार आहे. म्हणून भक्त कमळाजीच्या वडिलांनी त्यांना बोलावलं आणि विचारलं तू साप पाळलाय का. आता भक्त कमळाजीला काहीच बोलता येईना. जर पाळला म्हणावा तर देवाची चहाडी होईल आणि नाही पाळला म्हणावा तर खोटं बोलणं होईल. त्याच्यामुळे आपल्याला दोष लागेल. मग करायचं काय. त्यांनी वडिलांना काही सांगितलं नाही. मुकाट्याने निघून गेले आणि देवाला जाऊन सांगितलं देवा मला वडिलांनी असं विचारलं. त्यावेळी देव आपल्या भक्ताला म्हणतात
कमळाजी, तू मला एखाद्या वारुळामध्ये नेऊन ठेव, दररोज तिथे येत जा. तू तिथं आला की मी त्या वारुळातून बाहेर येईन आणि तुला दर्शन दे. ठीक आहे म्हणले. की फक्त कमळाजीने देवाला घेतलं आणि एका वारुळामध्ये नेऊन ठेवलं. घरी आले. आल्यानंतर पुन्हा एक दिवस वडिलांनी विचारलं, खरं सांग, साप पाळाय की नाही तू? नाही म्हणले. तुम्हाला कोणी सांगितलं? मला घोंगडं दाखव तुझं. हे काय माझं घोंगडं? झाडून दाखवलं, काही निघलं नाही. त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला. भक्त कमळाजी दररोज त्या वारुळाजवळ जायचे, भगवंताचं दर्शन घ्यायचे, माघारी यायचे. भक्ती चालू होती. दिवसामागून दिवस निघून गेले आणि ज्या शेतामध्ये ते वारुळ होतं ते शेत एका शेतकऱ्याने विकत घेतलं, जे राऊत नावाचे होते. त्यांनी शेत विकत घेतलं आणि एक दिवस 12 बैलाचा नांगर जुंपून त्यांनी ते शेत नांगरायला सुरुवात केली. त्यावेळी भक्त कमळाजी त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, तुम्ही सगळं शेत नांगरा, पण हे जे वारुळ आहे ना, याला नांगर लावू नका. मी तुम्हाला विनंती करतो, पाया पडतो, सगळं शेत नांगरा, पण हे वारुळ नांगरू नका. मात्र जो नांगरा होता त्यांनी ते ऐकलंच नाही. सगळं शेत नांगरात असताना ज्यावेळी वारुळावर वेळ आली, वारुळाच्या जवळून तो नांगर जाऊ लागला, त्यावेळी त्यांनी त्या वारुळातच नांगर खुपसला. फक्त कमळाजींनी सांगितलं होतं वारुळ नांगरू नका, मात्र त्यांनी ऐकलं नाही. वारुळावर नांगर घातला आणि त्या नांगराचा धक्का देवाला लागला. देवाला राग आला. एवढा राग आला की देवाच्या त्या रागामुळं ती 12 बैल आणि तो नांगऱ्या जागेवर मरून पडला. पण नांगरत असताना जो नांगरा होता राऊत अण्णावाचा, त्यांच्या बरोबर त्यांचा भाचाही होता जमदाडे अण्णावाचा. त्यावेळी त्याने सगळ्याला जाऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे. अख्खा गाव त्या ठिकाणी हे सगळं बघायला हजर की वारुळामध्ये नांगर गेला आणि 12 बैल नांगऱ्या जागेवर मेला. सगळेजण तिथे आले, हाहाकार चालू झाला. मात्र त्या जमदाडे नावाच्या भाच्यानं सांगितलं, इथं ते आजोबा आले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे वारुळ नांगरू नका, पण आम्ही काही त्यांचं ऐकलं नाही, त्याचाच हा परिणाम. मग गावातले सगळे लोक भक्त कमळाजीकडे गेले, त्यांना तिथं घेऊन आले. आल्याच्या नंतर देवानी डायरेक्ट भक्त कमळाजीच्या अंगामध्ये प्रवेश केला. भक्त कमळाजीच्या अंगामध्ये संचार निर्माण झाला आणि त्यांनी त्या संचारातून सगळ्या लोकांना सांगितले की अरे, मी कोणी भूत प्रेत पिशाच नाही, तर तुमच्या सगळ्यांचा कैवारी, अनाथांचा नाथ, सोनारीचा काळ भैरवनाथ आहे. त्यावेळी जमलेली सगळी लोक हात जोडून उभी होती. पण त्यांना विश्वास बसायला नको का? म्हणून पुन्हा ते देवाचं सत्व बघतात की देवाला म्हणतात, तुम्ही जर खरे काळ भैरवनाथ असाल ना, तर आताच्या आता ही सगळी जिवंत झाली पाहिजे. भक्त कमळाजीच्या अंगामध्ये संचार केलेला होता भगवंतानी. त्या संचारातून भक्त कमळाजीने सगळ्यांच्या अंगावर असा भंडारा टाकला, त्या क्षणी 12 बैल नांगऱ्या आहे असे पुन्हा जिवंत झाले. त्यावेळी अख्खा गाव माझ्या भगवंताच्या चरणाला लागला, काळ भैरवनाथाला शरण केला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा माई बापा, जो कोणी भगवंताला अनन्य भावाने शरण जातो, माझा भगवान त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही शरण गेलं. ओ मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे,
भवदस्तरणतीचा आम्ही जर सर्व भावाने भगवंताला शरण गेलो ना माई बापा हो, भगवंत आमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. अख्खा गाव माझ्या काळ भैरवनाथाला शरण गेला, माफी मागितली, क्षमा याचना केली, पण झालं काय? तरी सुद्धा देव भक्त कमळाजीच्या अंगातून निघत नाही. म्हणून त्या ठिकाणी ही गोष्ट भक्त कमळाजीच्या मुलांना माहिती होती. ते 5 जण होते, ते त्या ठिकाणी येतात. तेव्हा देवाला विचारतात, देवा नेमकं काय करावं लागेल तेव्हा तुम्ही जाल, बाहेर निघाल. त्यावेळी भक्त कमळाजीच्या अंगामध्ये संचार येऊन भगवंताने सांगितलं की तुम्ही माझं ऐकणार असाल तर मी बाहेर निघेन, आधी माझी स्थापना करा तरच मी निघून जाईन. म्हणजे कमळाजीच्या अंगामध्ये जो संचार आलेला आहे त्या संचारातून त्यांना मी मुक्त करेन. काय करायचं सांगा, तेवढं आम्ही करतो की तुमच्या आज्ञेचे पालन. त्यावेळी भगवंत भक्ताची जणू काही परीक्षा घेत असतो माई बापा हो. आणि ध्यानात ठेवा, हा जो भगवंत आहे ना, भक्ताची परीक्षा शेवटपर्यंत घेतो. नरड्यावर सुरी ठेवेपर्यंतच परीक्षा घेतो असं नाही, ही सुरीने नरडे कापेपर्यंत परीक्षा घेत असतो, ध्यानात ठेवा. आणि मी आधी सांगितलंय ना, जो कोणी त्याच्या परीक्षेत पास होतो हा भगवंत त्याचा उद्धार करत असतो. मग देवानं सांगितलं की मला 5 बाल ब्रह्मचारी मुलांची शिरकमल तोडून त्याच्या रक्ताने स्नान घालून माझी स्थापना कर. अरे काय भक्त कमळाजीच्या पोटी ही मुलं जन्माला आलेली असतील माई बापा, किती पुण्यवान असतील, किती भाग्यवान असतील. की क्षणाचाही विलंब त्यांनी केला नाही, तयार झाले देवा हो, आम्ही 5 जण तयार आहोत, आमची शिरकमल तुम्हाला वाहून रक्ताने स्नान घालतो. तयार झाली ना माई बापा ही मुलं. आता 5 मुलांची शिर कापली जाणार होती, त्यांच्या रक्ताने देवाला स्नान घातलं जाणार होतं. पण तोपर्यंत गावातल्या कोणीतरी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये ही बातमी कळवली. पोलीस स्टेशन मध्ये बातमी कळते, हे 5 जण त्या ठिकाणी आहेत, आता सगळ्यांची मस्तकं छाटली जाणार आहे. तेवढ्यात मोठा जो मुलगा होता तो घाबरला, तिथून पळून गेला. आता त्याला शोधायला जायला निघाले, तेवढ्या देवानं सांगितले हे 4 आहेत ना, यांची आधी. म्हणून या 4ही मुलाची शिर कापण्यात आली, त्यांच्या रक्ताने भगवंताला स्नान घालण्यात आलं. तेवढ्यात पोलिसांची गाडी तिथं येऊन पोहोचली. त्यांची जी शिर मस्तक छाटलेली होती ते एका भांड्याखाली झाकून ठेवले. पोलिसांना सांगण्यात आलं होतं की तो मुलं कापतात. म्हणून पोलीस स्टेशनची गाडी आली, पोलीस खाली उतरली आणि ज्या ठिकाणी हे सगळं चाललं होतं त्या ठिकाणी गेले आणि बघितलं. ज्याच्या खाली लोकांनी सांगितलं की तो पुरांची मस्तक ओढून ठेवलेली आहेत बघा तुम्ही. म्हणून पोलिसांनी ज्याच्या खाली ती मस्तक ठेवली होती ते भांड उचललं आणि बघतात तर काय आश्चर्य घडलं की बाल ब्रह्मचारी मुलांच्या मस्तकाऐवजी बकऱ्यांची मस्तक दिसली. अरे हा काय चमत्कार आहे, अख्खा गाव समोर आहे, गावाच्या देखत हे सगळे घडलेले गावानं हे बघितलं. त्यावेळी त्यांना विश्वास बसला की खरंच आमचा भक्त कमळाजी आहे आणि त्याच्यासाठी काळ भैरवनाथ या ठिकाणी आलेला आहे, जो आपल्या सगळ्याचा उद्धार करणार. पोलीस तिथून निघून गेले. कोणीतरी याला फसवतोय म्हणून असं त्यांना वाटलं, निघून गेले. मात्र आपल्या भक्ताची ही कसोटी भगवंतानं घेतली, त्या कसोटीमध्ये भक्त पास झाला. त्यामुळे भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन भक्त कमळाजीला त्यांच्या परिवाराला आशीर्वाद दिला आणि ती मुलं पुन्हा ह्याशी जिवंत झाली. ज्यावेळी मुलं जिवंत झाली त्यावेळी ते जो नांगर ज्या ठिकाणी वारुळात घुसला होता तो नांगर तिथून काढला गेला आणि त्याच ठिकाणी भगवंताची स्वयंभू मूर्ती बाहेर निघाली. सबाई सर्जाचं ज्यावेळी ही मूर्ती बाहेर निघाली त्यावेळी त्या 5 मुलापैकी जो पहिला मुलगा होता त्यानं आपल्या हाताचा शिंगाचा आकार केला आणि वाजवलं, म्हणून त्याचं नाव शिंगाडे असं पडलं. जो दुसऱ्या नंबरचा मुलगा होता त्यानं तरवाडाची फुलं आणली आणि देवाला वाहिली, म्हणून त्याचं नाव तरडे असं पडलं. जो तिसरा होता त्यानं बुरनूस आणलं, त्याचा देवाला छत केला, सावली केली, म्हणून त्याचं नाव बुरुंगले पडलं. जो चौथा होता
त्यानं आपल्या हाताच्या बोटानं आपले होठ वाजवले म्हणून त्याचं नाव होटकर असं पडलं. आणि जो पाचवा होता त्या पाचव्यानं आपल्या हातानं आपल्या अंगाची मागची बाजू वाजवली म्हणून त्याचं नाव ढवाण असं पडलं. ही अशी भक्त कमळाजीची 5 मुलं 5 नावाने प्रसिद्ध झाली. ते देवाचे मानकरी मानले जातात. आम्ही भाग्यवान आहोत माई बापा हो की भक्त कमळाजीचा मोठा मुलगा शिंगाडे याच्या वंशामध्ये आम्ही जन्माला आलो. आमचं अनेक जन्माचं पुण्य असलं पाहिजे की आज आम्हाला या वंशामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे माई बापा. हे सोपं नसतं. याच्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. किती जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. 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 तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आमच्या भक्त कमळाजींनी आणि त्यांच्या मुलांनी जी भगवंताची सेवा केली ना माई बापा हो त्याला स्वामीची सेवा म्हणायचं. जी स्वतःच्या जीवावर उदार होऊन केली जाते ती स्वामी सेवा असते. आणि अशी जर का स्वामी सेवा केली तर हीच विष्णूची महापूजा आहे असं जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आपण सगळेच भगवंताच्या लग्न सोहळ्याविषयी ऐकणार आहोत पण त्याच्या अगोदर प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचंय. विठोबा ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, महाराज की, महाराज की, महादेव माई बापा सगळ्यांनी आपापले हात वर घ्यायचे. आता भगवंताचं भजन तर झालेलं आहे पण आज विवाह सोहळा आहे ना मग राधा राणीचं सुद्धा भजन झालं पाहिजे म्हणून सगळ्यांनी आपले हात वर घ्यायचे. सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे. मुखातून नाम बाहेर निघलं पाहिजे. राधे राधे
करतो म्हणून तर जीवनामध्ये दुःख भोगतो ना. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की जे करायचं ते केलं पाहिजे, नको ते सोडून दिलं पाहिजे, तर जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माई बापा, आज आनंदाचा क्षण आहे की या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा नाद काळ भैरवनाथ म्हणजेच भक्त कमळाजींनी ज्या काळ भैरवनाथाची भक्ती केली आणि जो काळ भैरवनाथ त्यांनी ज्या वारुळामध्ये नेऊन ठेवला, तो वारुळ ज्या शेतामध्ये होता, ते शेत जिथं होतं ते ठिकाण म्हणजे स्मशानाचं होतं. देव त्या स्मशानातून बाहेर निघले म्हणून काळ भैरवनाथच मस्कोबानाथ नावाने प्रसिद्ध झाले आणि ते मस्कोबानाथ आज आपल्या समोर येऊन विराजमान आहे. आणि या मस्कोबानाथाचा आणि जोगेश्वरी मातेचा आजचा हा विवाह सोहळा आहे. माई बापा, लक्षात घ्या की पाताळामध्ये नागांचं राज्य आहे. या नागांच्या राज्यामध्ये नागराज तक्षक आहे. तक्षकांच्या पत्नीचं नाव होतं नीलांबरी. त्यांच्या पोटी एक सुंदर अशी कन्या जन्माला आली. देखणी होती, सुरेख होती, ज्ञानी होती, सात्विक वृत्तीची होती, जिचं नाव त्यांनी ठेवलं जोगेश्वरी. आई वडिलांची लाडकी असणारी ही जोगेश्वरी, एका राजाची राजकन्या असणारी ही जोगेश्वरी होती. माई बाबा, लाडात वाढलेली श्रीमंताची लेक. पण जे तक्षक राज होते ते भगवान विष्णूची भक्ती करत होते आणि त्यांची कन्या म्हणजे आमच्या जोगेश्वरी माता या भगवान शिवाची भक्ती करत होत्या. त्यांचं आराध्य दैवत म्हणजे पार्वती माता होती. जोगेश्वरी मातेने विचार केला की जसं पार्वती मातेने साधना करून भगवान शिवाला प्राप्त करून घेतलं, तसं मीही आराधना करून एक शिवभक्तच माझा पती म्हणून प्राप्त करून घेणार. अशी जोगेश्वरी मातेनं भक्ती चालवली होती. मात्र त्यांचे जे वडील होते, पिताश्री होते, राजा होते तक्षकनाथ, त्यांना वाटत होतं आपल्या मुलीचं लग्न, जोगेश्वरीचं लग्न विष्णू भक्ताशी व्हावं. 10 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्यावं. थोडा वेळ वाजवू नका, तुम्ही कोणीच वाजवू नका. 10 मिनिट लक्ष द्या. महत्वाचा मुद्दा चाललेला आहे. ज्याच्यासाठी अट्टहास केलाय ते चालू आहे ना, ज्याच्यासाठी आलोय ते चालू आहे ना. थोडा वेळ, जास्त नाही. हा की तक्षक रागाला वाटत होतं, त्या राजाला वाटत होतं आपल्या मुलीचं लग्न. त्यांच्या राज्यामध्ये एक सेनापती होता ज्याचं नाव होतं शुंभक. हा विष्णू भक्त होता, याच्याशी लग्न व्हावं वाटत होतं. पण जोगेश्वरी मातेनं तर पार्वती मातेला विनंती केली होती, मला शिवभक्तच पती म्हणून हवाय. आता आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करणारा तर भगवंत असतो ना माई बापा. जो भक्ती करतो त्याला मागल ते देतो. मग पार्वती माता भगवान शिवानी सुद्धा जोगेश्वरी मातेसाठी शिवभक्त निवडला, तो म्हणजे आमचे काळ भैरवनाथ, जे काशीमध्ये राहत होते, काशीचे कोतवाल होते. मग पार्वती मातेनं आणि भगवान शिवानं आमच्या भैरवनाथाला बोलावलं आणि सांगितलं की तुला पाताळामध्ये जायचं आणि जे नागांचे राजा आहेत तक्षक राज, त्यांची कन्या जोगेश्वरी हिला घेऊन यायचंय. तर भैरवनाथ म्हणजे पार्वती माता भगवान शंकराची आज्ञा मानणारे. ठीक आहे म्हणले, त्यांचेच अंश आहेत माई बापा. भगवंताने आम्हाला समजून सांगण्यासाठी
आणि तुळजापूरच्या देवीने त्यांना ती वाट दाखव. पाताळात गेले. आता नागांचं राज्य नाही बापा. त्या ठिकाणी जोगेश्वरी मातेच्या वडिलांनी जोगेश्वरी मातेचं स्वयंवर ठेवलेलं होतं की जो या स्वयंवरातला पण जिंकेल तो माझ्या मुलीचा वर होईल. असा पण ठेवलेला होता की भल्या मोठ्या संकटाला त्याला सामोरं जावं लागणार होत. नागांचं राज्य होतं, माई बापा होते. आमचे भैरवनाथ तिथे जाऊन पोहोचले आणि पहिल्यांदाच वेशीच्या समोर त्यांचा सेवक आला की मी तुला आज जाऊ देणार नाही, तू या लोकातला नाही. त्यावेळी तो विषानं काळ भैरवनाथाच्या अंगावर प्रहार करू लागला. त्यावेळी त्याच्या विषयानं भैरवनाथाला काही झालं नाही, मात्र भैरवनाथाने आपलं असं रूप धारण केलं की ते रूप बघून त्या सेवकाला बाजूला सरकला. भैरवनाथ नाग लोकामध्ये गेले. अनेक संकट, अनेक युद्ध झाली. विषांचे प्रहार त्यांच्यावर होत होते, मात्र भैरवनाथ कुणाच्याही माग हटत नव्हते. सगळ्यांशी युद्ध करत होते, जिंकत होते, पुढे जात होते. तक्षक राजांना ही बातमी कळाली की नाग लोकांमध्ये एक महावीर आलेला आहे, तो कुणालाच आठवत नाही. मग त्यांनी एक युक्ती केली की महावीराला गोड बोलले, भैरवनाथाला गोड बोलले, भोजनाचं आमंत्रण दिलं. आणि जे भोजन काळ भैरवनाथाला त्यांनी दिलं त्या भोजनामध्ये विष मिसळलं. विष असलेलं भोजन माझ्या काळ भैरवनाथाने केलं, मात्र त्या विषानं माझ्या भैरवनाथाला काही सुद्धा झालं नाहीये. की अख्खं विष माझ्या भैरवनाथाने पचवलं. तक्षक राज प्रसन्न झाले आणि आपल्या मुलीचा हात माझ्या काळ भैरवनाथाच्या हातामध्ये दिला आणि काळ भैरवनाथ माझ्या जोगेश्वरी मातेला घेऊन पुन्हा पाताळातून वर आले. तो दिवस म्हणजे माही पौर्णिमा. त्या दिवशी म्हणजे आज आमचा भैरवनाथ वर आला आणि नवरदेव म्हणून त्या ठिकाणी तयार झाला की रात्री भगवंताला माझ्या हळद लागली आणि आज माझ्या भगवंताचा विवाह सोहळा आहे. थोडंसं विकव द्या दादा. नवरदेव नाथराया हळद लागली अंगाला. नवरदेव नाथराया हळद लागली अंगाला. माई पुनवेच्या दिनाला लग्न निघालं लग्नाला. माई पुनवेच्या दिनाला
विवाह सोहळा आहे ना, म्हणून भगवंतांना आवडणार आपण केलं पाहिजे की नाही सांगा बरं. मग माझ्या भगवंताला काय आवडतं तर ओवी आवडत असते. काय आवडतं? ओवी. मग आपण सगळ्यांनी गायची कधी ओवी आवडते ना भगवंताला. आज भगवंताचा विवाह सोहळा आहे ना, मग गायली पाहिजे की नाही सांगा बरं. गायली पाहिजे ना. थोडासा वेळ द्या. चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चला चला पाहू खैरे वाडीचा देव, खैरे वाडीचा देव. चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चला चला पाहू रे वाडीचा देव, रे वाडीचा देव. चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चला चला पाहू खैरे वाडीचा देव. चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चला चला पाहू रे वाडीचा देव, रे वाडीचा देव. देवयाचं रूप कसं दिसत साजरं, देवयाचं रूप कसं दिसत करूया जागरण, करूया जागरण, करूया जागरण, करूया जागरण. चांदीची पालखी सोन्याचा देव, आठवली तर उभी नाही. आठवली हिच्या जोडीची काहीच तरुण मंडळी दिसतच नाही मला. असती तर ह्याच्या जोडीची आठवणी असते. पण आता जी ओवी भगवंताला आवडते ती गायली ना माई बापा, तुम्हा सगळ्यांना ती आठवणार आहे. कोणती? सुंबराने मांडला हा, सुंबराने मांडला, सुंबराने मांडले रे, सुंबराने मांडले, सुंबराने मांडला हा, सुंबराने मांडला हा. सुंबराने मांडले रे, सुंबराने मांडले. बाराहिल्या जाग्याला हो, बाराहिल्या जाग्याला, हे उभा राहिला जागेला, हो उभा राहिला जागेला. बाराहिल्या जाग्याला हो, बाराहिल्या जाग्याला. हे उभा राहिला जागेला, हो उभा राहिला जागेला. हे हातभारी कोणाला, हो हातभारी कोणाला. हे हातभारी कोणाला, हो हातभारी कोणाला. यांच्यासाठी जरा वाजव. टाळ्या टाळ्या. या सगळ्यांसाठी वाजवलं आणि स्वतःच्या लेकीसाठी. माफ करा माई बापा, तुमची एक टाळी म्हणजे उभा राहिलेल्यांना प्रोत्साहन देत असते.
प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी मोठा आधार देत असतो. म्हणून तसं करते. सवाई सर्जाचं. माई बापा, सांगायला भरपूर आहे, पण देवाच्या लग्नाची वेळ झाली. ध्यानात आलं का माई बापा? आईनं दिलेला हा आशीर्वाद आहे. आमची आई म्हणजे जगाची आई. आमची आई म्हणजे जगेश्वरी आई आहे. ध्यानात की आईचा आशीर्वाद मिळाला, अजून आपल्याला काय पाहिजे सांगा बरं? हा आशीर्वाद असतो, प्रेम असतं, बाकी काय? तुमच्या सगळ्यांचं आमच्यावर असणारं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला इथंपर्यंत घेऊन आला. आणि आज भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. म्हणून पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना, आमच्या परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. सांगायला भरपूर आहे, पण देवाच्या विवाहाची वेळ झाली म्हणून थांबावं लागत. पुन्हा कधी योग आला ना, अजून सांगितलं बक्षीस मिळेपर्यंत. माफ करा माई बापा, केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर. धन्यवाद. या ठिकाणी संजीवनी शिंगाडे खरोखरच त्यांचे माता पिता धन्य आहेत आणि निश्चितपणे ते भगवान शिवजीचे भक्तच असणार आहेत. म्हणूनच आई वडिलांनी त्यांचं संजीवनी नाव ठेवलं. गेले 2 तास आपल्याला या ठिकाणी असं काही मंत्रमुग्ध करून टाकलं गेलं की 12 मैल मेलेले जिवंत केले आणि नावच त्यांचं संजीवनी. लक्षात ठेवा, संजीवनी म्हणजे काय माहिती आहे का? मेलेली माणसं जिवंत करण्याचा मंत्र येतो, लक्षात ठेवा. आणि खरोखरच ते निश्चितपणे बघते. माफ करा, थोडासा वेळ होतोय, कारण भावनेच्या भाराने आपल्याला सांगून गेलं खूप या ठिकाणी 2 तास कसे गेले आपल्याला कळलं नाही. आपल्या सर्वांच्या वतीनं खूप या ठिकाणी धन्यवाद. त्यांना अशाच प्रकारचे त्यांच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडो, त्यांना उदंडायुष्य भगवंत देव हीच या ठिकाणी मागणतो. योगेश्वरी महाराज भगवान की जय. काल भैरवनाथ महाराज की जय. काल भैरवनाथ महाराज की जय. काशिकापुराधिनाथ काल भैरव भजय. काशिकापुराधिनाथ काल भैरव जय. काल